मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अभिनेते रमेश भाटकर हे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात तितकेच जिवंत आहेत. कमांडर, हॅलो इन्स्पेक्टर, अश्रूंची झाली फुले यांसारख्या गाजलेल्या कलाकृतींमधून त्यांनी घराघरात लोकप्रियता मिळवली. पडद्यावर खंबीर आणि धाडसी भूमिका साकारणाऱ्या रमेश भाटकर यांच्या आयुष्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे वैयक्तिक आयुष्य. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांचे ते पती होते. एकीकडे अभिनयाच्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठणारे रमेश भाटकर, तर दुसरीकडे न्यायव्यवस्थेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मृदुला भाटकर, या दोघांची जीवनयात्रा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. आज जाणून घेऊया अभिनेते रमेश भाटकर यांचा संघर्ष, यश, कुटुंब आणि त्यांच्या आयुष्यातील काही खास आठवणी. न्यायमूर्ती मृदुला भाटकर, न्याय, संघर्ष आणि रमेश भाटकरांच्या आयुष्यातील वादळ. नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये न्यायाधीश पाहतो. कोर्टरूममध्ये बसलेली एक व्यक्ती, हातोडा वाजवत ऑर्डर ऑर्डर म्हणणारी व्यक्ती. पण त्या काळ्या कोटामागे आणि न्यायासनामागे एक माणूस असतो. त्यालाही भावना असतात, त्याच्याही आयुष्यात संघर्ष असतात आणि काही वेळा त्यालाही अन्याय सहन करावा लागतो. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाची कहाणी जाणून घेणार आहोत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांची. एक अशी महिला ज्यांनी अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये न्याय दिला, पण स्वतःच्या आयुष्यातही एका मोठ्या वादळाला तोंड दिलं. ही आहे न्याय, प्रामाणिकपणा, प्रेम आणि संघर्षाची प्रेरणादायी कहाणी. बालपण आणि कुटुंबाची पार्श्वभूमी. मृदुला भाटकर यांचा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे न्याय आणि कायदा हा जीवनाचा अविभाज्य भाग होता. त्यांचे वडील प्रतापराव बेहरे हे न्यायाधीश होते. आजोबा आणि इतर नातेवाईकही कायद्याच्या क्षेत्राशी जोडलेले होते. म्हणून घरात सतत कायदा, न्याय, मूल्य आणि प्रामाणिकपणाचे संस्कार होत होते. मृदुलाताईंनी सांगितलं आहे की न्यायाधीश एका दिवसात घडत नाही. त्याच्या बालपणापासून सुरू झालेल्या मूल्यांची जडणघडण त्याला न्यायासनापर्यंत घेऊन जाते. त्यांच्या मते प्रत्येक न्यायाधीश आपल्या अनुभवांचं एक मोठं गाठोडं घेऊन न्यायासनावर बसतो आणि त्याच अनुभवांमधून न्यायदानाची प्रक्रिया घडत असते. पत्रकार बनण्याचं स्वप्न. आज आपण त्यांना न्यायमूर्ती म्हणून ओळखतो, पण त्यांच्या आयुष्याचं पहिलं स्वप्न काही वेगळंच होतं. त्यांना पत्रकार व्हायचं होतं. त्यांनी पत्रकारितेचं शिक्षणही घेतलं होतं. लोकांच्या समस्या मांडायच्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, हे त्यांचं ध्येय होतं. मात्र पत्रकारिता करत असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. अन्यायाविरुद्ध प्रभावीपणे लढायचं असेल तर कायदा समजणं आवश्यक आहे. संविधान, फौजदारी कायदे आणि न्याय प्रक्रियेचं ज्ञान असलं तरच तुमच्या शब्दांना ताकद येते. आणि याच विचारातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. नाटकाची आवड. मृदुलाताईंना लहानपणापासून नाटकाची खूप आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये काम केलं. पुण्यातील प्रसिद्ध पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. त्या काळात नाटक म्हणजे त्यांच्यासाठी केवळ छंद नव्हता, तर जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होता. याच नाटकाच्या जगात त्यांची भेट झाली एका तरुण कलाकाराशी, ज्याचं नाव होतं रमेश भाटकर. पहिली भेट आणि प्रेम कहाणी. मृदुला बेहरे आणि रमेश भाटकर यांची पहिली भेट एका नाट्यप्रयोगानिमित्त झाली. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले. नंतर अनेक भेटी झाल्या, संवाद वाढला आणि दोघांनाही जाणवलं की त्यांच्या मनात काहीतरी विशेष निर्माण होत आहे. मृदुलाताईंनी स्वतः पुढाकार घेत रमेश यांना सांगितलं, तू मला आवडतोस. आजही अनेकांना हे धाडस वाटेल, पण त्या काळात एका तरुण मुलीने इतक्या स्पष्टपणे भावना व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट होती. रमेश भाटकर यांनीही त्यांना तसंच उत्तर दिलं. दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली. वडिलांची प्रतिक्रिया. मृदुलाताईंनी घरी जाऊन ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. अनेक घरात अशावेळी विरोध झाला असता, पण प्रतापराव बेहरे यांनी अत्यंत समजूतदारपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी मुलीवर विश्वास दाखवला. फक्त एक अट ठेवली, शिक्षण पूर्ण करायचं. आयुष्यातील निर्णय परिपक्व वयात घ्यायचे. मृदुलाताईंनीही तो विश्वास जपला आणि पुढे योग्य वेळी त्यांनी रमेश भाटकर यांच्याशी विवाह केला. रमेश भाटकर यशाचं शिखर. लग्नानंतर रमेश भाटकर यांच्या कारकिर्दीने वेग घेतला. नाटकं, चित्रपट, दूरदर्शन मालिका, सगळीकडे त्यांचं नाव होऊ लागलं. कमांडर आणि इतर मालिकांमुळे ते घराघरात पोहोचले. लोक त्यांना प्रचंड प्रेम करत होते. एका लहान मुलाने त्यांच्यासाठी लिहिलेलं पत्र आजही मृदुलाताईंना आठवतं. टीव्हीवर रमेश दिसले की तो मुलगा टाळ्या वाजवत आनंदाने हसायचा. ही लोकप्रियतेची सर्वोच्च पातळी होती.
आयुष्यातील सर्वात मोठं वादळ. पण याच काळात त्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं. रमेश भाटकर यांच्यावर गंभीर आरोप झाले. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. हे प्रकरण इतकं गाजलं की अनेकांनी त्यांना दोषी मानून टाकलं. पण मृदुला भाटकर यांनी सुरुवातीपासून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक पत्नी म्हणून नव्हे तर एक न्यायाधीश म्हणून. त्यांनी पुरावे तपासले, घटनांचा अभ्यास केला आणि त्यांना खात्री पटली की आरोप खोटे आहेत. मानसिक संघर्ष. या काळात दोघांनाही प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. माध्यमांमधील बातम्या, सार्वजनिक चर्चा, समाजातील संशय या सगळ्यामुळे परिस्थिती अत्यंत कठीण झाली. मृदुलाताईंनी कबूल केलं आहे की एका टप्प्यावर दोघेही इतके खचले होते की आयुष्य संपवण्याचाही विचार त्यांच्या मनात आला होता. पण त्यांनी हार मानली नाही, मूल्यांवरचा विश्वास सोडला नाही आणि सत्यासाठी लढण्याचा निर्णय घेतला. न्यायाधीश असूनही मौन का? या प्रकरणात सर्वात कठीण गोष्ट होती, मृदुला भाटकर स्वतः न्यायाधीश होत्या. त्यामुळे त्या माध्यमांसमोर जाऊन प्रतिक्रिया देऊ शकत नव्हत्या. त्यांना न्यायव्यवस्थेच्या मर्यादा पाळाव्या लागत होत्या. त्यांनी सांगितलं आहे, न्यायाधीशाने सार्वजनिकरित्या वाद करू नये. तो आपल्या निर्णयांमधून बोलतो आणि म्हणूनच त्यांनी मौन राखलं. न्यायाधीशांवर दबाव असतो का? या मुलाखतीत त्यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. लोकांना वाटतं न्यायाधीश म्हणजे सर्वशक्तिमान व्यक्ती, पण वास्तव वेगळं असतं. त्यांच्यावर विविध प्रकारचे दबाव असू शकतात, राजकीय, सामाजिक, माध्यमांचे. मात्र एक चांगला न्यायाधीश फक्त पुरावे आणि कायद्यावर विश्वास ठेवतो. लोक काय म्हणतात, माध्यमं काय दाखवतात, यापेक्षा न्यायालयात काय सिद्ध होतं हे महत्वाचं असतं. बिल्किस बानो आणि इतर संवेदनशील खटले. मृदुला भाटकर यांनी अनेक संवेदनशील खटल्यांवर काम केलं. देशभर चर्चेत असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी न्यायदान केलं. पण त्यांच्या मते प्रत्येक केस ही फक्त एक केस असते. माध्यमांचं लक्ष आहे की नाही, देशभर चर्चा सुरू आहे की नाही, याचा विचार न्यायाधीशाने करू नये. त्याने फक्त तथ्यांकडे पाहिलं पाहिजे. न्याय म्हणजे काय? मृदुलाताईंनी न्यायाची एक सुंदर व्याख्या दिली आहे. त्या म्हणतात, फक्त कायदा म्हणजे न्याय नाही. कायदा, मानवी अनुभव, सामाजिक जाणीव, न्याय. एक न्यायाधीश जितका समाज समजून घेतो तितका तो अधिक संवेदनशील न्याय देऊ शकतो. माध्यमाची भूमिका. माध्यमांविषयी बोलताना त्यांनी एक महत्वाची चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते माध्यमांनी सत्य शोधलं पाहिजे, पण अनेकदा समाजाला न्यायाधीश बनवलं जातं आणि लोक पुरावे येण्यापूर्वीच निकाल देतात. यामुळे निष्पाप व्यक्तींचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मूल्यांची ताकद. रमेश भाटकर प्रकरणातून बाहेर पडताना त्यांना एक गोष्ट समजली, माणसाची खरी ताकद त्याची मूल्य असतात. प्रामाणिकपणा, श्रद्धा, कुटुंबाचा पाठिंबा हीच खरी कवचकुंडलं आहेत. जर ती तुमच्याकडे असतील तर कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही उभे राहू शकता. निष्कर्ष. मित्रांनो, मृदुला भाटकर यांची कहाणी ही केवळ एका न्यायाधीशाची कहाणी नाही. ती एका मुलीची कहाणी आहे जिला पत्रकार व्हायचं होतं. ती एका प्रेमकथेची कहाणी आहे जी नाटकाच्या रंगमंचावर सुरू झाली. ती एका पत्नीची कहाणी आहे जिने कठीण काळात पतीची साथ सोडली नाही. आणि ती एका न्यायाधीशाची कहाणी आहे जिने आयुष्यभर न्याय, प्रामाणिकपणा आणि मूल्यांवर विश्वास ठेवला. आजच्या काळात जेव्हा लोक काही सेकंदात निर्णय देतात, तेव्हा मृदुला भाटकर यांची ही कहाणी आपल्याला एक महत्वाचा धडा देते. सत्याला वेळ लागू शकतो, पण सत्याचा मार्ग कधीच सोडू नये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.